तुटला आयुष्याचा दोरा, हिरवा उगा पसारा, टाकून पडते रांडापुरी, अंती होती पाठमोरी. अवघी सुखाची संगाती, कोणी कामा नाही अंती, टाकून पडते रांडापुरी, अंती होती पाठमोरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवंताच्या चरणारविंदी तुम्ही सर्व संत माई बाप तुम्हा समस्तांच्या चरणारविंदी वाङ्मयीन सेवा समर्पित करण्यासाठी म्हणून दाखवलेला अभंग विश्ववंदी महाराष्ट्र भूषण अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्म्याची लाडकी लाडीवाड असणारे संत शिरोमणी चोखोबराया महाराज यांचा चार चरणाचा मानवी देहाची मूल्यता प्रकट करणारा किंवा मानवी देहाशी जी जुळणारी नाती गोती आहेत ही कशी आहेत हे नमूद करणारा गोडसा चिंतनीय अभंग ही. विठ्ठल अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं प्रयोजन काय, कार्यक्रम किम निमित्ताने आयोजित करण्यात आला हे जरी तुम्हा आपल्याला सगळ्यांना ज्ञात असेल तरी वक्त्याचं सांगणं हे प्रथम कर्तव्य आहे की कार्यक्रम किम निमित्ताने आहे. आपल्या पवित्र पावन पथारे नगरीमध्ये कैलासवासी शांताबाई उत्तम गिरासे आदरणीय आजींच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीने आजींच्या पश्चात आजींचा जर परिवार पाहिला, भला मोठा आजींचा परिवार, गुण्या गोविंदानं राहणारी ही मंडळी, आणि आज तो दिवस उजाडला. त्या आजींना जाऊन आज 12 दिवस पूर्ण झाले. उद्या गंधमुक्तीचा कार्यक्रम आहे आणि त्या निमित्तानं एक आदर्श हिंदूंचा जरी विचार केला तर आदर्श जो हिंदू आहे महाराष्ट्रात राहणारा, खानदेशात राहणारा, त्याला हे सांगायची गरज नाही की बाबा रे आपल्या आईवडिलांच्या किंवा आजी आजोबांच्या पुण्यतिथी निमित्तानं दशक्रिया विधीच्या निमित्तानं कीर्तनाचा कार्यक्रम तू केला पाहिजे. सांगायची गरज आहे आदर्श हिंदूंना. कारण सनातन हिंदू धर्म संस्कृतीचा जो आपला पाया त्या ठिकाणी भरला गेलेला आहे अनेक लक्ष वर्षापूर्वीपासून, त्या संप्रदायाला, त्या संस्कृतीला जपण्याचं काम ही मंडळी आपण करत आहात आणि कुठेतरी समाजाच्या समोर त्यांनी हा आदर्श ठेवलेला आहे. असा आजींचा समस्त परिवार, श्री हरिभक्तीपरायण आजींचे चिरंजीव साहेबराव उत्तम गिरासे, त्याच पद्धतीने आजींचे सुपुत्र कैलासवासी प्रकाश उत्तम गिरासे, त्याच पद्धतीने कैलाश उत्तम गिरासे, त्याच पद्धतीने कैलासवासी भारत उत्तम गिरासे आणि आजींना एक कन्या नागबाबाई भोजेसिंग चौधरी दोधवतकर असा आजींचा परिवार. आजींना 11 नातवंड आणि एक स्वर्गवासी झालेले आजींचे नातू, संपूर्ण आजींचा परिवार. आणि या कीर्तनाचं जे सौजन्य आहे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण साहेबराव उत्तम गिरासे, त्याच पद्धतीने कैलाश उत्तम गिरासे आणि आजींची नात, त्याच पद्धतीने आजींची नात जावई आणि आजींच्या ज्या नात आहेत काजलबाई, त्याच पद्धतीने त्या ताईचे पती सुदर्शन सिंग सुरेंद्र सिंग जामदार सावळदा यांच्या वतीने, या समस्त मंडळीच्या वतीने ही कीर्तनाची सेवा आहे. खरं तर या पथारे नगरीमध्ये याच्या अगोदरही एक सुंदररित्या कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. हर्षलभाऊ असतील, समस्त पथारेकर मंडळी असेल, पण त्यावेळेला नेमकं देवाने आम्हाला साथ दिली नाही महाराज. बरं का, तुम्हालाही फोन केला होता मी, पण पावसामुळे कार्यक्रम कॅन्सल झाला. पण येणं प्रकारे त्या मंडळीने तेव्हा मला सांगितलं की म्हणले महाराज आम्ही तुम्हाला फोन करणार आणि निमित्त ठरवणार, आणि ते निमित्त आलंच. अवघ्या 1 वर्षाच्या आतमध्येच आलं आणि त्या निमित्तानं आपण एकत्र आलो. ते निमित्त अर्थातच आजी आपल्यातून गेल्या. खरं तर माणसं असे म्हणतात कुणी गेल्यावर की देवाला जो चांगला असतो तो देवाला सुद्धा आवडतो, जो आवडी जगाला तोची आवडी म्हणतात ना. पण एक सांगू का तुम्हाला, आज या ज्या निमित्तानं आपण एकत्र आलेलो आहोत, आजी आपल्यातून गेल्या, आजी आपल्यातून गेल्या हे आपल्याला मान्य करावं लागेल. आपल्याला वाटतं एक आजी आपल्यातून गेल्या म्हणून आजींची आठवण म्हणून कीर्तन असावं, किंवा आजींनी जे आपल्यावर केलेले उपकार आहेत त्यांची परतफेड म्हणून हे कीर्तन असावं. वाटतं का नाही लोकांना? पण जर नीट विचार केला माईबाप हो, तर कीर्तन आपण का करत असतो किंवा कीर्तन का केलं पाहिजे? जे इथून स्वर्ग लोकापर्यंत जो आत्माचा जो प्राणज्योत जात आहे, शरीरातनं प्राणज्योत जेव्हा वालवते, जो आत्मा वरती स्वर्ग लोक असो, कैलास लोक असो, योगी लोक, गोलोक धाम असो, तदनंतर वैकुंठ लोक असो, या सगळ्या लोकांपैकी एका लोकामध्ये ती आत्मा जाऊन त्या ठिकाणी विलीन होत असते. पण त्याची जी जागा आहे ती नेमकी कुठे आहे ही त्याच्या कर्मावर आधारित असते. आपण जर कधी जीवनभर नुसतं पापच केलंय तर सांगायचं काम नाही, निश्चितच नरका जागा भेटणार आहे की नाही. पण याचा नीट निष्कर्ष जर काढला
माझ्या आयुष्यामध्ये मी भरपूर कीर्तन केले. 70-75 वर्ष झाली मला कीर्तन करायला बाबा, बरं का. हा, आणि बाकीच्या मंडळीचे कान जाम झाले का काय हे चेक करावं लागतं बरं का. हा. मी आतापर्यंत जेवढी कीर्तन करतो तुमच्या कृपा आशीर्वादानं, आतापर्यंत मी एकही कीर्तन असं केलं नाही की एखाद्या माईमाऊलीनं आयुष्यभर नुसते लोकांची घरं फोडायचं काम केलं, तिच्या दशक्रियेचं कीर्तन माझ्या वाट्याला आलं. घडलंय तुमच्या आयुष्यात तरी कधी असं? तुमच्या आयुष्यात महाराज घडलं नाही. ज्यांनी आयुष्यामध्ये चांगले कार्यकृत केलेले आहे त्यांच्याच दशक्रियाविधी निमित्त किंवा पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन आहे. विठाला 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 विठाला. थोडक्यात सांगायचं झालं तर असं की माणसाच्या कर्तृत्वाची पोचपावती म्हणजे कीर्तन आहे. तुमच्या एखाद्या लग्न कार्यामध्ये पब्लिक आले नाही, लोक आले नाही, रागी भरू नका. संतापात लोकांवर उगाच काही आक्षेप घेऊ नका की तुम्ही माझ्या पोराच्या लग्नाला आले नाही, माझ्या पुतण्याच्या लग्नाला आले नाही, असं नाही तसं नाही. पण लग्नाला एक वेळेला तुम्ही नाही गेलात तरी चालेल, पण कोणाच्या तरी दुःखात सामील होण्याचा तरी प्रयत्न करा. आणि मला तरी वाटतं ही सगळी जी मंडळी आहे, जवळजवळ पथारेच नव्हे रामेतली ही मंडळी आहे, पंचकृषीतील मंडळी आहे आणि आप्तिष्ट मंडळी सुद्धा आहेत. याचा अर्थ हा आहे, याचा निष्कर्ष हा आहे की आजींचं जीवनामध्ये वागणूक सुद्धा चांगली होती, कर्तृत्व सुद्धा चांगलं होतं. आणि त्याच कर्तृत्वाची पोचपावती म्हणजे ही जमलेली पूर्ण जी मंडळी आहे यांच्या उपस्थितीनुसार आपल्याला समजत आहे. खरं तर माणसाने जीवनामध्ये एक लक्षात घ्या, आया है सो जाएगा राजा रंग फकीर भैया, कितने भी बड़े बाप की औलाद क्यों ना हो जाओ, जिस दिन आपका पत्ता कट हो गया उस दिन आपको जाना ही जाना है. आमचे कबीरजी महाराज म्हणतात, खूप गोड वर्णन करतात, जरा नीट ऐका, फक्त 2 मिनिटाचं नीट ऐका. बुरो लगे चाहे नो नो जी. नो नो म्हणजे बुरा म्हणजे वाईट, आणि नो नो म्हणजे वाईट वाटो अथवा चांगलं. नो नो म्हणजे चांगलं. बुरो लगे चाहे नो नो जी, एक दिन गोनो नो जी. गोनो म्हणजे आपल्याकडं लग्न करतात मुलीचं, आई लग्न करतात ना तुम्ही पोरीचं, 21 वर्ष 20 वर्ष या वयामध्ये सर्वसाधारण मायबाप आपल्या लेकीचं लग्न उरकतात. लग्न केल्यानंतर पहिल्या मुलाला मुलगी घरी जेव्हा येते, तिला न्यायला तिचा सासरा किंवा तिचे जेठ आलेले असतात. येतात का नाही? आपल्याकडे ते म्हणतात ना नंदोई भाऊ वगैरे, हे जरी येतात तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नसतो. या 3-4 जणांपैकी एक कोणीतरी येतो. पण बायचान्स जर कधी तिचा पती जर आला तर तिला बरं वाटतं का नाही? बरं वाटतं का नाही? येत तर नाही, पण जस्ट सपोज, जस्ट एन एक्झाम्पल, हा तिचा सासरा जर आला तर तिला कितीही प्रयत्न केले, ती कितीही रडली. या प्रसंगाचं वर्णन करत असताना कबीरजी महाराज म्हणतात, बुरो लगे चाहे नो नो जी, एक दिन गोनो नो जी. गोनो रोनो त्याला म्हणतात हिंदीमध्ये. ती मुलगी किती बी रडली, किती बी तिने जीवाचा आकांत केला, तिने मायबाबाच्या पायाला मिठी मारली, पण तिला इथं राहता येणार आहे का? बोला लवकर, राहता येणार आहे मावशी? शक्य नाही. बरं जाऊ द्या. कबीरजी महाराज पुढे म्हणतात, सखी सहेली सबरे जइये, सबरे जइये यहाँ सबरे जइये, चाहे तोल देऊ सोनो जी. तिच्या बदल्यात तुम्ही त्या आलेल्या, तिचा जेठ असो, नंदोई भाऊ असो का सासरा असो, त्या माणसाला तुम्ही तिच्या बदल्यात सोनं बी दिलं तरी तो घेणार आहे का? घेणार आहे का? बरं सोनं बी काय हाय गय नाही ना ते घाम निघत महाराज, घाम. भाव ऐकल्याबरोबर माणसाला घाम फुटतो बाबा, आहे का नाही? बरं कबीरजी महाराज सांगतात, त्या काळात सोन्याला एवढी किंमत नव्हती. चाहे तोल देव सोनो जी, एक दिन गोनो नो जी. बुरो लगे चाहे नो नो जी, एक दिन गोनो नो जी. बुरो लगे गोनो जी, एक दिन गोनो नो जी. गोनो जी, गोनो जी. आई बउआ लोटत नैया, भैया लोटत नैया, आई बउआ लोटत नैया, बाद में सबको रोनो जी, रोनो जी. एक दिन
सासरा तिला सोडून जात नाही, त्या बदल्यात तुम्ही तिला सोनं जरी दिलं त्याला तरी तो घेत नाही. तसे मृत्यू लोकात आल्यानंतर आपलं आहे. किती प्रयत्न करा, जेवढं आयुष्य भेटलंय, जेवढं आपल्याला रिचार्ज आहे तेवढं जगून घ्यायचं. आणि ज्या दिवशी एक्सपायरी डेट आली, अर्थात ज्या दिवशी इनकमिंग आउटगोईंग समाप्त होणार आहे, किती प्रयत्न करा, किती महागडा डॉक्टर बोलवा, किती मोठा वैज्ञानिक बोलवा, किती मोठा सर्जन बोलवा, पण तुमच्या आयुष्याची दोरी तुटली म्हणजे विषय संपला. आता मला जर कधी तुम्ही नीट ऐकत असणार तर तुम्हाला सांगायला जड जाणार नाही. किती कोटी रुपये मोजून दिल्यावर आपल्याला आजी पुन्हा पाहायला भेटतील हो? सांगा बरं मला. दिसणार आहे आजी? आजी चित्रा व्यतिरिक्त दुसरे आपल्याला कुठे दिसणार नाहीये. आणि आजींच्या दशक्रिया विधीनिमित्तानं आपण जमलेला समस्त हा परिवार, आप्तेष्ट मंडळी, समस्त नातलग मंडळी, गावातील भाऊबंधकी मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळी, कोणाच्या सुखात सामील होता आलं नाही दादा चालतंय, पण कोणाच्या तरी दुःखात सामील होण्याचा प्रयत्न करा. गोळ. आणि ही जी पथारेकर मंडळी आहे, मला वाटतं मी एक 13-14 वर्षाचं असताना या गावात एक सप्त्यामध्ये कीर्तन झालं होतं. तेव्हापासून ही नाळ जोडलेली आहे. आणि तेव्हापासून हे नातं जोपासलं गेलेलं आहे. यांच्याकडूनही जोपासलं गेलं आणि आमच्याकडून आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करतो. का? कारण माणसानं पैसा हे सर्वस्व जर कधी सोडलं, वाक्य लक्षात नाही का, माणसानं पैसा हे सर्वस्व जर कधी सोडलं तर त्याला पावलं पावलाला जीवाला जीव देणारी मंडळी भेटतात. हे कधी विसरून चाललं. म्हणून आता भगवंताच्या कृपेने तुमच्यासारख्या मंडळीच्या आशीर्वादाने 2 टायमाचं आपल्याला चांगल्यापैकी खायला भेटतंय. बाकी आपली काही एक अपेक्षा नाही. या पथारेकर मंडळीच्या प्रेमाचं वर्णन करावं तितकंच कमी आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे छोटू महाराज असतील, महाराजांशी सुद्धा खूप चांगल्यापैकी आमचं नातं जोडलेलं आहे, प्रेमाचं नातं आहे. आमचे आजोबा असतील, आदरणीय बाबा असतील, बाबांचं नाव, बाबा मी नाव विसरलो तुमचं, आदरणीय आमचे तात्या, खूपदा भेट झालेली आमची. मला वाटतं बयानालाही, बयानाचे तात्या, आमची शेलूला कथा होती, भागवत कथा, तिथं सुद्धा तात्यांची हजेरी होती. सोनशेलू तिथं सुद्धा आले होते. खूप जुना परिचय तात्यांचा आणि आमचा सुद्धा. ही सगळी गुणीजन मंडळी आहे. संप्रदायाचं नाव कुठेतरी उंचावणारी मंडळी आहे, संप्रदायाला कुठेतरी जोपासणारी मंडळी आहे. तुम्ही सगळी मंडळी असणार. त्याच पद्धतीने या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आदरणीय आमची महाराज मंडळी, यांचं वर्णन करावं तितकंच कमी आहे बरं का. कारण एकनूर आदमी तर दसनूर कपडा, आणि एकनूर महाराज तर दसनूर ही महाराज मंडळी, ही सातदार मंडळी, यांच्यासाठी सगळ्यांसाठी जोरदार टाळी वाजवा जरा, जोरदार. ज्यांची मृदंगावर थाप पडल्याबरोबरच लोक येडे होतात असं मी ऐकलंय आणि माझ्या दृष्टीने सुद्धा पाहिलंय. ज्यांची मृदंगावर थाप पडल्याबरोबर लोक येडे होतात, भुरड पडते लोकांना. अशी मृदंग सम्राट, मृदंग महामेरू आदरणीय आमचे परममित्र, आमचे लहान बंधूंसारखे असणारे निलेश महाराज सुरतकर, सुरतहून या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्याकरता. त्याच पद्धतीने सुंदर अशा रीतीने सिंथसायझर जी वाजवतात आणि सुंदररीत्या आपल्याला मंत्रमुग्ध करण्याचं काम करतात असे हरिभक्तीपरायण आदरणीय हरिभक्तीपरायण योगेशजी महाराज जोतवाडेकर महाराजांचा माझाही परिचय आहे, पण नावानिशी परिचय नव्हता. आदरणीय महाराज असतील त्यांचे सुद्धा धन्यवाद. आदरणीय गायन सम्राट, गायन अलंकार प्रसाद महाराज असतील, आदरणीय श्री हरिभक्तीपरायण गायन सम्राट, गायन अलंकार प्रवीण महाराज असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण संतोष महाराज असतील. ही सगळी गुणीजन मंडळी आहे आमच्यासोबत आलेले. पुढाण्याहून पांडू महाराज असतील, आमचे बंटी महाराज असतील, आमचे जगदीश महाराज असतील, आदरणीय आमचे विनेकरी बाबा असतील, समस्त ग्रामस्थ मंडळी. आणि विशेष म्हणजे माझा ध्वनी तुमच्या कर्णपटलापर्यंत चांगल्यापैकी पोहोचवण्याचं कार्य करणारे आमचे साई संत सर्व्हिस वरझडी आदरणीय दादा असतील. भाऊसाहेब आत्ताच गेले वाटतं, काही कामानिमित्त आले आणि त्यांनी सेटिंग त्या ठिकाणी परफेक्ट लावली. सुरुवातीलाच मी बोलणार होतो पण ते लगेच निघाले. त्यांचे सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आता आपण मात्र 5 वाजेपर्यंत काही सुटका होणार, चालेल ना? हा, विठाला 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 अभंग जर कधी पाहिला चोखोबराय महाराज यांचा आहे, 4 चरणाचा आहे आणि मानवी देहाशी जुळलेली जी नाती आहे ही आपल्याशी कशी आहे हे स्पष्ट करणारा अभंग आहे. आता मग महाराज अभंगाची सुरुवात जर पाहिली तर खूप गोड आहे. तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्य, आयुष्य म्हणजे लाईफ.
आपण आपल्या ऐरण्य भाषेत खूप गोड शब्द आहे, हायती म्हणतो का नाही? काय म्हणतो आपण आयुष्याला? हायती. अहो आम्ही अख्खी हायती खपी गई, पण आम्ही तरी मंदिरनी पायरी चढीन गहू गेले का? घेत जाता ना तुम्ही? हा, ते लाडीसवाला सोडीच नाही विषय करा आपण, लाडीसवाला बात म्हणतो का नाही आपण? हे जे आपलं आयुष्य हायती आहे, ही जोपर्यंत आपल्या शरीरात प्राण आहे मायबाप तोपर्यंत आपल्याला लाभलेले असं समजून चला. मग या आयुष्याचा जो दोरा आहे, चोखोबऱ्या काय सांगतात नीट आहे का? या आयुष्याला आणि शरीराला आणि या आत्म्याला जो बांधून ठेवणारा किंवा जॉईंट करणारा जो दोरा आहे, धागा आहे, हा एकदाचा जर तुटला मायबाप हो, तर तो तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही किती मोठे असा, किती मोठे भक्त असा, किती मोठे बलाढ्य असा, किती मोठे शूरवीर असा, किती मोठे ज्ञानी असा, किंवा देवाचे किती जवळचे जरी असले तरी तो दोरा पुन्हा जोडता येऊ शकत नाही. हे कधी विसरू नका. पण आपण करतोय काय? हे जे आयुष्य मिळालेलं आहे, आयुष्य, या आयुष्याला मी सहज सहज व्यर्थ करत चाललं. कारण आयुष्य जे आहे महाराज अनमोल आहे. संत म्हणतात ना आमची, मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. काय करायला लावले? तू सत्संग में जाया कर, गीत प्रभु के गाया कर, सांझ सवेरे बैठ के बंदे ध्यान प्रभु का लगाया कर. हे जमणार आहे आपल्याला? नाही ना, खूप कठीण आहे महाराज. लाख लाख रुपये पर मिनिटाला कापले जातात अकाउंट मधून. हा नाही रे राजा, सोपं आहे. काहीच बैसुनी करा एक चित्त आवळी अनंत आढावा, तेही जमत नाही आम्हाला. पण आयुष्याची जी आम्ही घालमेल या ठिकाणी केलेली आहे, याचा जर नीट विचार केला महाराज, तर अनेक संतांनी आपल्याला उपदेश केले. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. पण मानवाचा जो देह आहे महाराज, मानव या देहाला सहज आणि सहज व्यर्थ करत जातो. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. इथून तुम्ही दोंडाईच्याला गेलात किंवा नंदुरबारला गेलात, काही कागदोपत्री कामासाठी तहसील कार्यालयामध्ये गेलात किंवा इतर काही काम असेल, आणि ते काम न करता तुम्ही जर कधी परत आला, तर तुमची नंदुरबारची फेरी काय झाली? हा, वाया गेली. मग या नरदेहामध्ये आलो आपण कशासाठी? कशासाठी? अरे देवाची भक्ती करण्यासाठी. देवाची भक्ती करण्यासाठी नरदेहामध्ये आलो, आणि 84 लक्ष योनी एवढा प्रवास आपण साधला. त्या ठिकाणी एवढा मोठा प्रवास आपण गाठून या मानवी देहाच्या योनीला पोहोचलो, मानवी योनीला पोहोचलो. एवढी मोठी फेरी तुम्ही सहज वाया घालवताय गड्या हो. मग ही फेरी वायाला जाऊ देऊ नका. ही फेरी वायाला जाऊ देऊ नका, आणि या फेरीचा काहीतरी सदुपयोग करा. या फेरीचा सदुपयोग जर करायचा असेल तर ते केवळ आणि केवळ परमात्म्याच्या भक्तीमध्येच होऊ शकतो, परमार्थामध्येच होऊ शकतो. औट हाथ का मानव दे प्रभु ने तुझको, क्या बात है. औट हाथ का मानव दे प्रभु ने तुझको दिया. ओ खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. ओ खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. के भजन तुझको
मत का मानव देह प्रभु ने तुझको दिया. सुंदर देह दिला देवाने महाराज आपल्याला, देवे दिला देह. भजन गोमटा का भोजन गोमटा नाही, भजन गोमटा. भजन तरी करा त्याच्याने थोडंफार, कधीतरी भजन करा, कधीतरी या पावलांनी देवळात जाण्याचा प्रयत्न करा. देवळात सुद्धा तर एवढं सुद्धा केलं पाहिजे माणसाने, पंढरपूरची वाट चालली पाहिजे. पाऊले चालते पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ, सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालते पंढरीची वाट. या पावलांनी कधीतरी देवळात जा, कधीतरी पंढरपूरला जा. आपल्या खानदेशात लोक एवढे विचित्र आहेत महाराज, 20-20 किलोमीटर पायी तर पडतील तमाशा बघायला. तमाशा बघायला माझ्या डोळ्यांनी पाहिजे नाही. मी रात्री खूपदार मी कीर्तनातून येताना बरं का महाराज, भरपूर लोकांना मी पाहिलंय. मी त्यांची फक्त शूटिंग काढले नाही, हे माझं चुकलंय. त्यांना जर आपण थांबवावं, दादा कुठे चालले, काय नाही होता माझा ऐकायला जायला होतं. तुमचं गाव इथून 20 किलोमीटर. अरे गरज आहे का काही? काहीच गरज नाही ना. तुम्ही पांडुरंगाचं तितकं वेळ भजन करा, किंवा इतक्या वेळ तुम्ही एवढ्या रात्रीला जर कधी तुम्ही पंढरपूरच्या वारीला चालत लागलात ना, तर परमात्मा तुम्हाला जास्त नाही, फक्त 60-70 किलोमीटर मध्ये भेटून जाईल. अरे अंतकरणाने तुम्ही, प्रभू स्वयं म्हणतात, जो तू आवे एक पग मैं आऊ पग 60, जो तू कर्रो काठ सो तो मैं लोहे की. देव म्हणतो माझ्याजवळ जर शहाणपणा दाखवलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाहीये. प्रभूचा होण्याचा प्रयत्न करा. प्रभूचा होण्याचा जर प्रयत्न कराल मायबाप, तर प्रभू सहज भेटणार आहे. माझ्या मीराबाईचं जरा चरित्र उघडून बघा. नामे मेरा नामे राधा, फिर भी शाम को पाना है. एकदा हात वरती करून जोरदार टाळी वाजवून जरा आनंद घेता का भजनाचा? नामे मेरा नामे राधा. हात वरती टाळी वाजली पाहिजे सगळ्यांनी. नामे मेरा नामे राधा, नामे मेरा नामे राधा, फिर भी शाम को पाना है, भी शाम को पाना है, फिर भी शाम को पाना है, भी शाम को पाना है. अरे पास हमारे कुछ भी नहीं है, अरे कुछ भी नहीं है, पास हमारे कुछ भी नहीं है, अरे कुछ भी नहीं है, केवल भाव चढ़ाना है, केवल भाव चढ़ाना है, केवल भाव चढ़ाना है, केवल भाव चढ़ाना है. अरे नाम मेरा नाम राधा, नाम मेरा नाम राधा, फिर भी शाम को पाना है, फिर भी शाम को पाना है, फिर भी शाम को पाना है, फिर भी शाम को पाना है. अरे नाम मेरा नाम राधा, नाम मेरा नाम राधा, जब से तेरी सूरत देखी, तुझ में प्रेम की मूरत देखी. हे कन्हैया, अब ना तुम्हें भुलाना है, अब ना तुम्हें भुलाना है. अरे नाम मेरा नाम राधा. फक्त कधीतरी त्या परमात्म्याला एवढं जरी म्हटलं ना, तरी प्रभू तुमचाच आहे, प्रभू तुमचा होणारच आहे, हे कधी विसरू नका. पण आम्ही हे करत नाही महाराज.
मग महाराज सांगतात की मानवाने मानवी देहामध्ये आल्यानंतर काय करायला सुरुवात केलेली आहे. श्रीमद भागवत महापुराण आपण उघडून पाहूया. किती गोड वर्णन केलेलं आहे. आत्मदेव ब्राह्मणजी जेव्हा संशयात्मक दृष्टीने संन्यास घ्यावा किंवा कोणत्या तरी तीर्थाला जाऊन आपण आपलं उरलेलं आयुष्य घालवावं या हेतूने जेव्हा निघालेत, मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत. असंख्य प्रश्नांनी जात होते. तेवढ्यातच आत्मदेव ब्राह्मण यांचे चिरंजीव अर्थात गायीच्या उदरातून जन्माला आलेले गोकर्ण महाराज भेटले. कोण भेटले? गोकर्ण महाराज. गोकर्ण महाराज भेटले. गोकर्ण महाराजांनी त्यांना विचारलं, पिताश्री तुम्ही चिंतित का दिसताय? तुमच्या चेहऱ्यावरचे आविर्भाव जे आहेत हे मला काही योग्य वाटत नाही. मग विचारलं बघ. आत्मदेवजी ब्राह्मणांनी संपूर्ण घडलेला प्रसंग सांगितला. मानवाचं जे जीवन आहे, आज मानव कशा रीतीने ते जीवन व्यर्थ घालवतोय. मग हे मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गगा क्रोधाग्निदग्धा कुटिलस्य कामिन् सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति ते. म्हणतात पिताजी, आज मानव जर कधी आपल्या शरीराचा उपयोग करत आहे तो कोणत्या गोष्टीमध्ये करतोय? हे मानवा पाप कृतस्त सर्वदा. मानव आज फक्त आणि फक्त आपल्या शरीराचा उपयोग हा पाप कृत्यामध्ये जास्त करतोय. पाप कृत्य नको तिथे जाणं, कधी परमात्म्याचं चिंतन न करणं. आणि आता सहज जर कधी वारकरी लोकांचा जर विचार केला, आपण कीर्तनात बसतोय म्हणून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. काही लोक जर कीर्तनाला मोठ्या भावनेने येतात तर काही विचित्र असे असतात बरं का तात्यासाहेब. तर ते म्हणतात, अरे कशाला जाता कीर्तनाला, काही ना बुवा लोकांचे पोट भरायचे हा म्हणतात, सहज म्हणतात. पण मी म्हणतो आम्हाला तर काही खराब वाटत नाही. आणि संत सुद्धा म्हणतात, हरिजनाची कोणा न घडावी निंदा, सहा तो गोविंदा नाही त्याची. माळकरी लोकांना सहज लोक डोळा पुसून पाहतात. मग तुम्हाला मायकरी वर बुक्का आणि खाल. आम्ही त्याच्या त्या गोष्टीला रिॲक्ट करत नाही, पण बोलतात लोक. मग जर आता नीट विचार केला तर कीर्तनाला येणाऱ्या लोकांना सुद्धा लोक आळकाठी करतात. तुम्ही नका येऊ, तुम्हाला नाही यायचंय, तुम्हाला नाही येऊ वाटत, तुम्ही येऊ नका. पण ज्याच्या प्रारब्धात कीर्तन श्रवण आहे त्याला मात्र तुम्ही त्याच्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करू नका. कीर्तन म्हणजे काय? कीर्तन म्हणजे यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं लभते सम्यक् कलौ केशव कीर्तनात्. यत्फलं नास्ति तपसा, जे फळ पूर्वी तप जप ध्यान समाधी यज्ञ इत्यादी केल्यानंतर भेटेल याची गॅरंटी नव्हती. ते फळ आज हा कलियुग फक्त कशामुळे देतोय? तत्फलं लभते सम्यक्. कलौ या कलियुगामध्ये केशव त्या भगवंताच्या, त्या विठ्ठलाच्या, त्या केशवाच्या, त्या कृष्ण परमात्म्याच्या कीर्तनानंतर देतय. मग भगवंताचं कीर्तन करणं किंवा भजन करणं, नामचिंतन करणं हे चांगलं आहे का वाईट आहे? बोला लवकर. हा वाईट आहे ना म्हणायचं? नाही ना दादा, कीर्तन हे नशिबात असलं पाहिजे. बरं पथाऱ्याची लोकसंख्या एवढीच आहे का हर्षल भाऊ? नाही ना. पण हे तुमचं भाग्य आहे. बाकी गलिमान गलिमा कीर्तन तरी मोठा आवाज करी टीव्ही देखील, पण कीर्तनले तर फळावत. ही परिस्थिती, हे रिअल फॅक्ट सांगतोय. आता ते भगवान शिवशंकर परमात्म्याची पूजा करणाऱ्यांची एवढी संख्या वाढली तात्यासाहेब, मी खोटं बोलणार नाही किंवा मी कोणाची निंदा करत नाही. रातली खेकडी खाणारा सुद्धा सकाळ ओम नमः शिवाय श्री शिवाय नमस्ते. तुम्हाला लाजा वाटू द्या. तुम्ही परमार्थ करू नका असं मी म्हणत नाहीये, पण परमार्थ जर करताय तर काहीतरी पावित्र्यता तरी ठेवण्याचा प्रयत्न करा. देवाला हे सगळं चालतं का? परमार्थ करता तुम्ही किंवा भगवान शंकरांची पूजा करता, एक बी दया अशी नाही की जी भगवंतांना मूर्तीवर सापडणार नाही. हर एक प्रकारची डाळ माझ्या आयुष्यात पाहिले नाही एवढे डाळी. ज्या शिवालयांमध्ये पूर्वी जाळं आणि कचरा मावत नव्हता, काही लोकांच्या कृपा आशीर्वादाने त्या शिवालयांमध्ये आज देवावरती डाळी मावत नाहीये, बेलवपत्र मावत नाहीये. अरे हा परमार्थ नाहीये राजा.
हे फक्त टोटके तुम्ही करताय. परमार्थ जर करायचा आहे फक्त तुम्ही पाणी जरी घेतलं नाही तरी चालेल, सुकलेलं वाळलेलं पान जरी वाहिलं तरी परमात्मा ते ग्रहण करतो. पुत्रम पत्रम पुष्पम फलम तोयम, परमात्मा तोय म्हणतो का नाही? मग हे सगळं करण्यापेक्षा फक्त अंतःकरणाने देवाचं चिंतन करा राजा, परमात्मा सहज भेटणार आहे. विठाला विठाला मग परमात्म्याला जर प्राप्त करायचं किंवा मानवी देहाचा जर कुठेतरी सार्थक आपल्याला करावं असं वाटत असेल तर परमात्म्याची आपण भक्ती करणं गरजेचं आहे. परमात्म्याला आपलं करणं गरजेचं आहे. आणि जर देवाला आपलं करायचंय तर देवावर प्रेम होणं गरजेचं आहे. आजकाल खूप आपण घटना ऐकतो, पाहतो, घडताय, घडू नये असं माझं म्हणणं आहे, पण घडतीलच. हे तर आपण मान्य करू शकतो का नाही? घडतीलच. हे आपण रोखू शकतो का? काही रोखू शकत नाही. पण आपल्याला एक सांगून जाईल बरं का, एक सांगून जाईल, नीट आहे का? आपलं हृदय इतकं हलकट नाही की ते अशा कोणत्याही आंडूपांडू माणसाने प्रेम करावं. नीट आहे का? आपलं हृदय इतकं हलकट नाही की ते कोणाचेही प्रेमामध्ये पडलं पाहिजे. प्रेमात जर पडायचं किंवा प्रेम जर करायचं, हृदय जर द्यायचं तर त्या भगवान परमात्म्याला द्या. त्याच्या इतका लायकीबद्ध माणूस जगात तुम्हाला सापडणार नाही. हे कधी विसरू नका. आमचे संत म्हणतात, जो प्रेम गली में आए नहीं, प्रीतम का ठिकाना क्या जाने, जिसने कभी प्रेम किया ही नहीं, जिसने कभी प्रेम किया ही नहीं, वो प्रेम निभाना क्या जाने, जिसने कभी प्रेम किया ही नहीं, जिसने कभी प्रेम किया ही नहीं, वो प्रेम निभाना क्या जाने, जो प्रेम गली में आया नहीं, वो प्रेम निभाना क्या जाने, प्रेम जो वेद कहे और वेद करे, जो वेद कहे और वेद करे, मन में निर्मलता ना आए, जिसने कभी प्रभु को देखा नहीं, वो रूप बताना क्या जाने, जिसने कभी प्रभु को देखा नहीं, वो रूप बताना क्या जाने, जो प्रेम गली में आया नहीं, वो प्रेम निभाना, हरि बोल, प्रेम गली में आया नहीं, वो प्रेम निभाना क्या जाने, जो प्रेम गली में आए नहीं, प्रीतम का ठिकाना क्या जाने, जिसने कभी प्रेम किया ही नहीं, वो प्रेम निभाना क्या जाने. प्रेम करायचं तर ते देवावर करा. म्हणून माईबाप हे जे शरीर आपल्याला देवाने दिलेलं आहे, हा देह आपल्याला प्राप्त कसा झालाय माहितीये? पावलो हा देह कागटाळी न्याय न घडो उपाय, घडो आले.
म्हणून हा नरदेव आपल्याला जो भेटलेला आहे हा खूप नशिबानं भेटलेला आहे. आणि एकदाचा जर कधी हा नरदेव हातात न गेला तर पुन्हा भेटील याची शाश्वती नाही. मग पुढचा जन्म कोणत्या जनावराचा किंवा कोणत्या योनीत होऊ शकतो याची शाश्वती आपल्याला स्वतःला नाहीये. म्हणून जोपर्यंत वेळ आहे, जोपर्यंत तोंडातनं राम स्पष्ट येते तोपर्यंत राम राम म्हणून घ्या. म्हणा राम 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 राम. बाकी नसल्याशी जुलूम वीरानं महाराज नको बोतून तुम्ही चालते. राम म्हणायला इतका कंटाळा करू नका माईबाप, काहीच लागत नाही हो. म्हणा ना राम राम म्हणा ना. हो मावशी म्हणा ना राम 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 राम. श्री राम हरी बोल. बैठे हैं मेरे सीने में। बोल राजा रामचंद्र भगवान की. मुझको कीर्ति न वैभव न यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. सच्चा आनंद है ऐसे जीने में, सच्चा आनंद है ऐसे जीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. दादा जोपर्यंत राम नाव स्पष्ट तोंडात येते ना तोपर्यंत राम म्हणा. नाही तर सगळे दात पडतात तेव्हा माणसाला शुद्धी येते की आता देवाचं चिंतन करू. तेव्हा राम येत नाही, तेव्हा लांब 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 येते. मग एसटी जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत हात देऊन ठेवा आणि उभे राहा. एसटी निघी जाऊनंतर कितला बी आधीना गाडी थांबसता त्या थांबणार नाहीये. समजने वाले को इशारा काफी आहे. नाही ना समजदार माणसाला जास्त सांगायची गरज नाही. तुम्ही सगळे समजदार आहात माई बाप. म्हणून आता जे आतापर्यंत झालं ते सगळं सोडा. जे आतापर्यंत झालं ते सगळं सोडा आणि याच्या पुढे फक्त एकच म्हणा की हे प्रभू आमच्याकडून जी चुकी झाली बाबा तुझी लेकरू म्हणून आमच्या चुक्या तू पदरात घे. पण उद्यापासून आम्ही शुद्ध पारमार्थिक व्यक्तीचं जीवन जसं असतं त्या पद्धतीने जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करतो. फक्त एवढं करा. एवढा जरी संकल्प केलात ना माई बाप तरी आयुष्याचं कल्याण होणार आहे. आयुष्याचं कल्याण होणार आहे. पण आम्ही ते करत नाही. मग गोकर्णजी महाराज म्हणतात हे मानवा आज मानव करतोय काय? पाप करत असतो सर्वदा. सदा दुराचार रतावी मार्ग गा. चुकीच्या मार्गाला जातोय. दुराचारी माणसांच्या संगतीनं फिरतोय. क्रोधाग्नी दग्धा कुटिलश्च कामिन. क्रोधामध्ये काय निर्णय घेईल किंवा काय करून टाकेल याची गॅरंटी नाहीये. कामीण झालेला आहे, अगदी कामातूर झालेला आहे माणूस. ही अगदी नीच पात्रतेची घटना आहे. अनेक घटना आपल्या समोर घडतात. अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला भेटताय. हे सगळं कशाचा परिणाम? ज्यांच्या आयुष्यामध्ये कीर्तन सत्संग भागवत कथा हे झालेलंच नाहीये, घडलेलंच नाहीये, यांच्याच वृत्तींमधनं किंवा यांच्याच कडून अशा कृत्य घडण्याची आपण अपेक्षा करू शकतो. ज्यांनी आयुष्यामध्ये कधीतरी भागवत कथा श्रवण केली आहे, कधीतरी रामकथा, कधीतरी शिवमहापुराण कथा, कधीतरी कीर्तनामध्ये येऊन बसावं, कधीतरी हरिपाठात नाचावं, अशा व्यक्तीकडून असं घडणं मला तरी वाटतं जवळजवळ अशक्य आहे. कारण जे डोक्यात विचार जातात हे काहीतरी पॉझिटिव्हिटी आपल्या माइंडमध्ये त्या ठिकाणी क्रिएट करत असतात. आपल्या मनातले आपल्या डोक्यातले निगेटिव्ह एनर्जी आहेत, निगेटिव्ह एनर्जी ज्या आहेत त्या सगळ्या बाहेर फेकण्याचं काम हे कीर्तनाचं काम आहे.
हे कीर्तन ऐकल्यानंतरचं काम आहे. मग कीर्तनामध्ये येणं हे आपलं भाग्य आहे, आपल्याला लाभलंय. मग त्याला विचलित होऊ नका किंवा या कीर्तनाच्या अनुषंगाने आपण आयुष्याचं कल्याण करायला चुकू नका. मग माणसाला जर कधी त्याचं आयुष्य सावरायचं असेल तर म्हणतात त्याचं आयुष्य एकाच गोष्टीने सावरणार आहे. कोण म्हणते? गोकर्णजी महाराज म्हणतात, सप्ताह यज्ञेन कलो पुनंति ते. सप्ताह नाम संकीर्तन सप्ताह असो, भागवत सप्ताह असो, कीर्तन सप्ताह असो किंवा शिव महापुराण सप्ताह असो, श्री रामायण महापुराण सप्ताह असो, सगळं जे काही असलं पण सप्त्यामध्ये बसल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर श्रवण केल्यानंतर या 7 दिवसामध्ये तुमच्या मनातले जे विकार आहेत, ज्या वाईट गोष्टी आहेत, त्या सगळ्यांची होडी झाल्याशिवाय राहत नाही. हे महाराज आपल्याला सांगतात. विठाला 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 मग महाराज सांगतात की आपण जर कधी हे केलंय तर आयुष्याचं कुठेतरी कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण महाराज काही लोकांना अहंकार असतो बरं का. अहंकार कुठेतरी शरीराचा अहंकार असतो, कुठेतरी बलाचा असतो, कुठेतरी ज्ञानाचा असतो, कुठेतरी पैशाचा असतो. दादा अहंकार धरून चालू नका. अहंकाराचं सगळ्यात मोठं उदाहरण जर कधी सांगायचं म्हटलं तर कोरोना होता. कोरोना काय होतो? कोरोनामध्ये करोडपती मधला करोडपती मेला. व्हेंटिलेटर लावून असलेला तो माणूस, केसाला धक्का लागणार नाही असा व्यक्ती, लाखो करोड रुपये एकेका मेडिसिनवर खर्च केला जात होता, तो वाचला नाही तात्या साहेब. आणि फुटपाथवर झोपणारा भिकारी अख्खा कोरोना निघून गेला तरी त्याच्या केसाला धक्का लागला नाही. ही त्याची पावर आहे महाराज. कोणाची पावर आहे? ही त्याची पावर आहे. आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे. आपल्यातनं जर कधी एखादा व्यक्ती मेला तर आपण सहज म्हणतो, अहो काल दिन चांगला आमना सांगे चहा पिला त्या. अरे दादा त्यानं सांगे तू बी शिट्टी फुगाय जाते, तू आई स्वतःला लाईले, तू फक्त स्वतःला म्हण की बाबा रे. नाही, आता झालं. आता याच्या पुढे जस्ट परमार्थ आणि परमार्थ, काहीच दुसरं करायचं काम नाही. फक्त एवढं म्हणा की हे प्रभू आम्हाला जे भेटतंय ना बाबा, हे फक्त तुझ्या कृपेने भेटतंय. काय म्हणायचंय? आम्हाला जे भेटतंय हे तुझ्या कृपेने भेटतंय. आम्हाला जे अन्न मिळतंय हे तुझ्या कृपेने मिळतंय. जे आम्ही वर्षाला जर दर महिन्याला जो पैसा कमवतो हे तुझ्या कृपेने भेटतंय. फक्त एवढं म्हणा. पण आपण खानदेशीत आपण काय गुचूप राहायचं असं नाही. आपण म्हणणार मग थंडी वाकळणं, कांदातले पाणी भरायला आम्ही तर पडू. थंडी वाजते ना, जाता ना तुम्ही? हा. आणि दिलं कोणी? देवान दिलं असं कोणी सांगितलं अगा पण नका म्हणू बाबा. त्यांनी जर वर्षावच केला नाही किंवा पाणीच येऊ दिलं नाही विहिरींना बोरांना तर पाणी कुठून भरणार आपण? ही त्याची कृपा आहे. जे खातोय ना हे प्रत्येक व्यक्तीच्या अन्न जे पोटात जाते हे त्या परमात्म्याच्या कृपेने जात आहे बरं का. मग फक्त एवढं म्हणा की हे प्रभू मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, करते हो तुम सवरिया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. पतवार के बिना ही. पतवार कोणाला म्हणतात? नावाडी. हा. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. हैरान है जमाना, मंजिल भी मिल रही है. हो करता नहीं मैं कुछ भी, हे प्यारे, करता नहीं मैं कुछ भी, सब काम हो रहा है मेरा आपकी कृपा से. सब काम हो रहा है. फक्त एवढं म्हणा राजो, जीवनात जर कधी तुमच्या कोणत्या गोष्टीची कमी पडली तर तुम्ही जे सांगणार ते मी हारायला तयार आहे. ही परमात्म्याची कृपा आहे महाराज. परमात्म्याच्या कृपेला कधी वंचित राहू नका. फक्त त्या परमात्म्याची कुठेतरी आपण एक खात्री घेतली पाहिजे की देवाला म्हणत चला की देवा ही तुझी कृपा आहे बाबा. नाही तर ऍटिट्यूड मध्ये जर राहणार मग अवपट्या वयती इथलं दाखल भेटी नाही रे राजा. गणच बुरावे घ्या. कोणाचं टेकलंय का? आता तुमच्या आपल्याकडे काय काय आपल्याकडं
10 एकर बाग आहेत, 15 एकर बाग आहेत, एक मुळेल ट्रॅक्टर, हा, एक चिपडी बायको आणि 2 शेंबड्या पोरे. आहे काय सांगा ना याच्यावरती. रावणाकडे किती होतं? रावणाकडे किती होतं? 80,000 बायका होत्या. 80,000 बायका होत्या. बाकीनातले थंडा काम चालू आहे. आपल्या कामाचं नाही ते, फक्त ऐकले लिहून सोड देऊ ही शिकलो. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. टोटल लोकसंख्या घरामधली आहे, फक्त घरामधली किती? 3,05,000. 3,05,000 म्हणजे हिशोब आहे का काही? कोणती बी निवडणूक राहू द्या, बिनविरोध गुलाल त्याचाच होता. इतका बलाढ्य राजा रावण, 33 कोटी देवी देवतांना ज्याने आपल्या नगरीमध्ये कामाला लावलं होतं, इतका बलाढ्य राजा रावण 3 वेळा कैलास पर्वत त्याने एकट्याने हलवलेला होता. काय भयंकर बल असेल त्याचं, काही भयंकर ताकद असेल त्याच्यामध्ये. तुम्ही आपण कोण आहेत? आता मी हा प्रसंग सांगत असतो, नेहमी सांगत असतो. आता लोकांची मानसिकता कुठवर जाईल याची काही शाश्वती नाही बरं का. एक व्यक्ती माझ्याजवळ आला, तुम्हाला म्हणतो, म्हणले महाराज मी असं ऐकलंय म्हणे महाराज की रावणाला 10 शिर होते. म्हणलं हो, 10 शिर होते त्याला. म्हणले कसं काय? म्हणलं भगवान शंकरांची पूजा करायचा, दररोज 1000 कमळ व्हायचं, एके दिवशी 999 कमळ वाहिले, कमळ संपले, 1 कमळ कमी पडलं. पूजा खंडित होऊ नये म्हणून उठता येणार नाही, काही कुठून आणता येणार नाही, पूजा खंडित होऊ नये म्हणून तलवार बाजूला होती, शिर कमळ म्हणून परमात्म्याच्या चरणी अर्पण केलं. परमात्म्याने त्याला एकाच्या जागेवर किती शिर दिले? 10 शिर दिले. किती दिले? 10 दिले. आता मी हा प्रसंग त्याला व्यवस्थित सांगितला. मग तो म्हणे का हो महाराज, आता खानदेशीच म्हणा, तो काय सुकनापटी का? हा. तो म्हणे महाराज त्याला 10 डोका जर होता तो रातले जपी, पण नेमकं कोणती कानीवर जपी? तुला काय सांगू बाबा, तुझ्या काय कामाचं आहे ते? तुला त्याच्यामध्ये काय जनरल नॉलेज मध्ये प्रश्न येणार आहे का? हा बरं. म्हणे महाराज तो जर कधी दाढी करे होई ती त्याला 1 नाही वर वय जाय का 10 लावणार पडे. त्याला म्हणतो तू खरं खरं नाहीच शे का? हा म्हणे मी नाहीच शे. म्हटलं अशी परिस्थिती तर सापडणार नाही बाबा खानदेशाशिवाय कुठे. जे आपल्याला घेण्या योग्य आहे ते घ्या आणि त्याला आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. मनामध्ये ठेवा या गोष्टी की रावण इतका बलाढ्य होता. एक मोठा म्हणे कार बा रावणले 1.25 लाख नातू होतात, मग तो ते इथला नातरीतले जोका कोटे कोटे बांधे होईल काय? त्याच्याकडे 7 कोटी घर जर सोन्याचे तो जोका बांधायला पटेल शका? हा, ही खानदेशी लोकांची विचारसरणी आपली. आणि खानदेशी लोक म्हटल्यानंतर कुठेतरी थोडंफार एन्जॉयमेंट झालंच पाहिजे. हा, त्याच्याशिवाय कुठेतरी आनंद प्राप्त होत नाही. आपल्या खानदेशी लोकांची मानसिकता. ऐका, एक मावशी आली माझ्याजवळ, ते पण सांगतो मी तुम्हाला, राहिलो होतं, मला विसर पडला होता. एक मावशी म्हणे का हो महाराज? म्हटलं बोला मावशी. म्हणे महाराज मला खरं खरं सांगा, आम्ही आता प्रत्येक घरनी बाईला 1500 रुपये महिना पड राहणार लाडकी बहीण. त्याने 80,000 बायका होत्यात म्हणे. त्यानं लाडकी बहीण कितला पैसा पडे होती म्हणे माय 1 लाख का सरपंच काय अख्खा मुख्यमंत्री अख्खा पंतप्रधान 1 ला उभा कर देता. इतका बलाढ्य होता राजा रावण. आपण कुठे लागणार आहे? इतका बलाढ्य राजा रावण महाराज. भगवान प्रभू रामचंद्रांच्या हस्ते त्याचा वध झाला. नीट लक्षात नाही का? रावणाचा वध झाला. रावणाचा अंत्यसंस्कार केला जातोय. आकाश मार्गाने जात असणारे नारद मुनींनी पाहिलं कोणीतरी भला माणूस गेलेला दिसतोय. जाऊन पाहावं तर पाहिलं माता मंदोदरी सती जायला निघाल्या. मातेने विचारलं नारदा तुम्ही आला? नारदांनी पुन्हा प्रश्न केला माते तुम्ही हे काय करताय? मंदोदरी मातेचं उत्तर आहे का नारदा मी सती जाते. म्हणले का? दशानंद रावण गेले. नारद चक्क राहिले चक्क. प्रश्न पडला इतका बलाढ्य राजा रावण, इतका महान भक्त राजा रावण, इतका विद्वान राजा रावण, इतका ऐश्वर्य संपन्न राजा रावण, इतका धनवान राजा रावण मेला तरी कसा? मंदोदरी मातेचं उत्तर ऐका. प्रत्येक आईनं घरी घेऊन जावं का? नीट ऐका. मंदोदरी माता म्हणते नारदा माणूस जिवंतपणी ज्या पैशासाठी, ज्या धनसंपत्तीसाठी, ज्या ऐश्वर्यासाठी, ज्या राजपाटासाठी, ज्या खोट्या आणसाठी धडपड करतो, लोकांचे गळे दाबतो, लोकांचे गळे कापतो, ती धनसंपत्ती, ते आयुष्य आराम, तो राजपाट माणूस गेल्यानंतर फक्त एका पसरेच्या स्वरूपामध्ये राहते. फक्त एका पसरेच्या स्वरूपामध्ये राहते. नारद धावत धावत आपल्या वडिलांजवळ जातात. म्हणतात पिताश्री दशानंद राजा रावण मेले. शक्य कसं आहे? इतका बलाढ्य राजा रावण, इतका महान भक्त राजा रावण
मेला तरी कसा? एकच काय शक्य आहे? ब्रह्माजींचं उत्तर ऐका. नारदा, माणूस किती मोठा आहे, किती बलाढ्य आहे हे महत्वाचं नाहीये. तो किती मोठा असू दे, किती बलाढ्य असू दे, किती धनवान असू दे, किती ऐश्वर्यवान असू दे, किती ज्ञानवान असू दे, किती गुणवान असू दे, कितीही ऐश्वर्यवान असू दे, तो देवाचा किती मोठा भक्त असू दे किंवा देवाचा किती मोठा शत्रू असू दे, एकदा जर कधी त्याच्या आयुष्याचा दोरा तुटला तर तो पुन्हा जोडता येऊ शकत नाही. अभंगाचं पहिलं चरण. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा आमच्या महाराज मंडळीसाठी जरा जोरदार टाळी वाजव, जरा जोरदार. वा, सुंदर अशी गाणारे वाजवणारे महाराज मंडळी असणं हे कीर्तनकाराचं भाग्य चांगलं आहे. तुटला आयुष्याचा दोरा, हेर वाहू गा पसारा. दादा, माणूस जिवंत आणि मृत असण्यामध्ये फक्त एका धाग्याचा अर्थात एका दोरा इतक्या कनेक्शनचा फरक आहे. दोरा किती बारीक असतो, दोरा किती बारीक असतो पाहिला तुम्ही? एकदा जर किती दोरा तुटला, आपण आपल्या सर्वसामान्य वापरामध्ये येणारा दोरा त्याला गाठ मारून शिवू शकतो, तिथं कॉमन आहे. पण आयुष्याचा जो दोरा आहे माईबाप, हा लगेच जोडू शकत नाही, जोडताच येऊ शकत नाही. मग तो किती बलाढ्य असू दे, किती धनवान असू दे, किती मोठ्या पोस्टवर असू दे, आमदार खासदार कोणी बी असू दे. आया है सो जाएगा राजा रंग फकीर. म्हणून न जाने कब भगवान का बुलावा आ जाए, अपनी अपनी तैयारी कर लो और अपना सामान पैक करके रखो. जिस दिन बुलावा आएगा उस दिन खुशी खुशी जाने में आपको कोई हर्ज नहीं होगा. पण आम्ही हे करत नाही, आम्ही हे कधी करत नाही. आम्ही जे आमचं जीवन आहे महाराज संसारामध्ये व्यतीत करणं लावलंय. काय केलंय? सकाळी उठलो की संसार अर्थात शेतात जाणं, दिवसभर शेतात काम, संध्याकाळी आलं जेवण आणि झोपायचं. एक तर विषयांचं सेवन, एक तर झोप काढणं, दुसरं त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही करत नाही. हे मानवाची कुठेतरी जीवनशैली बनवून राहिलेली आहे. पण दादा कधीतरी विचार करा ना, 24 तासामध्ये तुम्ही देवाच्या भजनाला किंवा देवाच्या भक्तीला किती वेळ देता? 24 तासामध्ये देता तुम्ही 2-4 तास देता? मग मांडी घालून बसणार राजा, मांडी घालून बसायचं. देता तुम्ही 2-4 तास देता देवाच्या भजनाला? नाही. मग आता उद्यापासून नियम बनवायचा, 24 तासामध्ये आपण 3 भाग डिवाइड करायचे. किती भाग डिवाइड करायचे?
3 भाग डिवाइड करायचे. 8 त्रिक 8 त्रिक 8 त्रिक 24. बरोबर बरोबर आहे का? बरोबर आहे. कितीला जातो बाळा तू? 6वीला जातो. बरं 6 सकम 42. शाबास. याचा नंबर घेऊन ठेवा. याला मी घरी देतो आता. दग बरं कुठे शिकवतो? आधी शिकवतो इथं शिकतो. तुझे मॅथ्सचे टीचर त्यांचा जो नंबर आहे ना मला सेंड करून द्यायचा व्हॉट्सअपला. अरे 6 सकम आको बी 42. वा नाही नाही त्याचं चुकीचं उत्तर नाहीये. तो उत्तर बरोबर देतोय. मी प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारतोय. तू नाही ते दगड बिगड आणि बडी मारे. हो हो नाही नाही काही काळजी करू नको दादा. मी फक्त मस्करी केली थोडी. आपण 6 सकम म्हणतो का? 7 सकम म्हणतो. आपण काय म्हणतो? 6 म्हणतो. मी त्याला काय विचारलं? 6 सकम विचारलं. त्याचं उत्तर चुकीचं नव्हतं पण त्याने फक्त प्रश्न ऐकला नाही व्यवस्थित. नीट ऐकला. 8 त्रिक 24. 24 तासामधनं 8 तास देवाच्या भजनाला, 8 तास भोजन, 8 तास कामाला, 8 तास झोपायला. ओके क्लिअर? चालेल का नाही? नाही म्हणजे महाराज शक्य नाही. गुडघामुडी जाते. हा अरे 2 तासामध्ये आम्ही महाराजना तोंडर पायला भाकर देतो. काय लेणं नाही नाही. ज्यांना त्रास आहे त्यांनी लांब केले तर काय प्रॉब्लेम नाही. दोष नाहीये. पण ज्यांचे पाय चांगले आहेत त्यांनी तरी 2 तास बसा जरा आरामाने. ऐका 8 तास जास्त होता. बरं जाऊ द्या 6 तास घेऊया. 6 चोक 24. 6 तास घ्यायचे. चालेल ना? बरं 6 तास जरी घेतले तरी चालतंय. जमतंय ना? आता उद्यापासून 6 तास काम, 6 तास झोप, 6 तास भजन आणि 6 तास जे पटेल ते करा. काहीच कोणी बोलणार? चालेल का नाही? नाही महाराज बसाच नाही. तंगडा बसू देतच नाही. हा नाही जमणार. आणि तिथं आम्ही रात्र काढतो. 10-10 11-11 तास बटी राहतो आम्ही. बाकी ना हाजिरी बी लागेल नाही. रस्तो वट जातो आणि पुढे जागो काय. तिथं तुम्हाला कंटाळा येत नाही आणि तुम्ही भगवंताच्या चिंतनामध्ये बसायला कंटाळा करताय. हे कितपत योग्य आहे? बरं नाही 6 तास जमत. इट्स ऑल राईट. फक्त 45 मिनिटं प्रत्येकाने काढून द्या. याच्यात आता कॉम्प्रोमाइज केला जाणार. 45 मिनिटं देवाची भक्ती करा. देवाचं पूजन करा. अंतःकरणाने देवाला नैवेद्य द्या. देवाचं कुठेतरी स्नान करवा. कुठेतरी देवाला गंध लावा. देवाचं कुठेतरी स्तोत्र गा आणि परमात्म्याला एकच म्हणा की हे बाबा फक्त आणि फक्त तुझी सेवा घडू दे. बाकी आम्हाला खायला भेटलं नाही तरी चालेल पण फक्त तुझी सेवा घडू दे. राजा 1 दिवस असं म्हणा, 2 दिवस म्हणा. हळूहळू तुम्हाला सवय लागेल. आयुष्य तुमचं परमार्थामध्ये जाईल आणि बाकी तुमच्या जीवनामध्ये जर कधी काही संकट आलं तर त्या गोष्टीचं मला तुम्ही उत्तर द्या की महाराज एवढी देवाची भक्ती केली, देवाने आम्हाला असा दिवस उजाडला, असा दिवस दाखवला, तेव्हा मला सांगा. पण आम्ही भक्ती करण्याच्या मूळ मध्येच नाहीये ना. आमचं मेन कार्य काय आहे? घर संसार, घर संसार, घर संसार. संसार एके संसार, संसार दुने. पण आमच्या संतांनी काय केलं महाराज? संसाराच्या नावे संसाराच्या नावे गालोनिया शून्या संसाराच्या नावे संसाराच्या नावे घालून शून्य वाळता हा पुण्य धर्म केला. हे संतांनी केलं पण आम्हाला ते जमणार नाही महाराज. पण दादा संसारी असावे, आसुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. आम्ही तेवढं तरी करू शकतो. पण एवढं जरी जमत नसेल तर मग एकच करा राजा हो, एकच करा. आपल्या शरीराला, आपल्या मनाला जरा सावरा आणि चांगल्या योग्य मार्गाला चाला, चांगल्या मार्गाला चला. ते आपण आजकाल शाळेमधील लेकरांना शिकवली जाते बघा प्रार्थना. हेच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हेच आमची प्रार्थना अन हेच आमचे वागणे, मानसाने मानसाशी
मानसा समवागणे. फक्त एवढं करा. दिवस उजाडल्यानंतर आरशात बघत असताना तुमच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही पाहू शकले पाहिजे, एवढा कॉन्फिडन्स ठेवा. आणि एवढंच म्हणायचं, डोळ्यात डोळे घालून स्वतःच्या आरशामध्ये बघत असताना एवढंच म्हणायचं की बाळा दादा, तू कोणाचं वाईट केलेलं नाही, कोणाचा गळा कापलेला नाही, कोणाचा पैसा अनितीने कमवला नाही किंवा कोणाला गंडावलं नाही. या गोष्टीचा तुम्हाला स्वाभिमान असू द्या. बाकी तुम्ही जीवनभरामध्ये काहीही करा, काहीच कोणी तुमचं बिघडवू शकत नाही. पण जर कधी असं म्हणता येत नाही, स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून आरशामध्ये पाहण्याची ताकद स्वतःच जर नसेल, तर आपण कुठेतरी चुकतोय हे जरी मनाला लागू द्या. आणि आपण जे आपलं मन आहे, या मनाला जरा सावरून चालण्याचा प्रयत्न करा, चांगल्या मार्गाला चालण्याचा प्रयत्न करा. जर चांगल्या मार्गाला चाललात तर आयुष्याचं कल्याण आहे. कबीरजी महाराज सांगतात, आपलं हे जे मन आहे ना, मन हे मन म्हणजे लई अवघड आहे. मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. आमच्या खानदेशाचं भूषण, आपल्या खानदेशाचं भूषण कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिर येतो पिकावर. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर. त्या शब्दांकडे लक्ष द्या, त्या चालीकडे लक्ष देऊ नका. ते आपल्या कामाचं नाही. मन वढाय, मन कसं आहे, अवघड आहे, मनाचा काही भरोसा नाहीये. मग कबीरजी महाराज सांगतात, या मनाला जरा सावरा बाबानो, हे नाहीतर वाईट मार्गाला जाईल, चुकीच्या मार्गाला जाईल आणि तुमचा ऍक्सिडेंट झाल्याशिवाय राहणार नाही. कबीरजी महाराज म्हणतात, नीट ऐका रे भैया, रे भैया, भैया 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 गाड़ी वाला गाड़ी धीरे आकरे, गाड़ी धीरे आकरे. रे भैया भैया गाड़ी वाला गाड़ी धीरे आकरे, गाड़ी धीरे आकरे. रे भैया भैया गाड़ी वाला गाड़ी धीरे आकरे, धीरे आकरे. भैया भैया गाड़ी वाला गाड़ी धीरे आकरे, धीरे आकरे. गाड़ी तेरी रंग बिरंगी, गाड़ी तेरी गाड़ी तेरी रंग बिरंगी, बेल तेरे गुलजार, हकरे वाला चल चबीला, बैठने वाला बला. रे भैया 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 गाड़ी वाला गाड़ी धीरे आकरे, धीरे आकरे. भैया भैया गाड़ी वाला गाड़ी धीरे आकरे, गाड़ी धीरे आकरे. भैया गाड़ी वाला गाड़ी धीरे आकरे, गाड़ी धीरे आकरे. गाड़ी तेरी रंग बिरंगी, बैल तेरे गुलजार. रे गाडी कशी, शरीर कसं आहे, शरीर कसं आहे, रंगबिरंगी. बैल म्हणजे पाय. कुठं चालायला आपण नाही म्हणतो का, नाही. गाड़ी तेरी रंग बिरंगी, बैल तेरे गुलजार. रे गुलजार म्हणजे मदमस्त होऊन चालणारे. हकरे वाला चल छबीला,
बैठने वाला भला रे भैया 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 गाड़ी वाला गाड़ी धीरे आ करे गाडी धीरे आ करे. हे भैया भैया म्हणजे कोण आहे? जे गाडीला चालवणारा अर्थात आपलं मन. आपलं मन कसं आहे? मन अवघड आहे महाराज. एका मिनिटात एका क्षणामध्ये सुरत, दुसऱ्या क्षणाला डायरेक्ट मुंबई, तिसऱ्या क्षणाला डायरेक्ट दुबई, हा, आणि चौथ्या क्षणाला आउट ऑफ दिस वर्ल्ड. काही सांगता येणार आहे का? एका क्षणामध्ये तुम्ही मुंबई पोहोचू शकता मनाने. मन इतकं चंचल चपळ आहे. मन चंचल चपळ, जाता येता वेळ लागत नाही महाराज जायला यायला याला. मग इतके चंचल चपळ मनाला तुम्ही सावरा रे बाबा नो. जर सावरलं नाही तर हे चुकीच्या मार्गाला जाईल आणि तुमचं काय होणार आहे? ऍक्सिडेंट होणार आहे. मग ऍक्सिडेंट होईल तेव्हा बोंबलत बसण्यापेक्षा अगोदर सावधान व्हा. चुकीच्या मार्गाला जाऊ नका, चांगल्या मार्गाला अर्थात परमार्थाच्या मार्गाला लागा, पांडुरंगाच्या भक्तीच्या मार्गाला लागा, पंढरपूरच्या मार्गाला लागा आणि आयुष्याचं कल्याण करून घ्या. तर कुठेतरी मानवी देहात आल्याचा उपयोग होणार आहे. नाहीतर आज आम्ही आयुष्य घातलंय महाराज परिवारासाठी, बायकोपोरांसाठी. पण महाराज संत म्हणतात की सगळे तुमच्या मागचे चोर आहेत, चोर. या संसारा पाये हात लावून नशिबाला तुरळशील ढाय ढाय. किती अवघड आहे महाराज संसार. संसाराचं कोड जे आहे ना हे चांगल्या चांगल्यांना उमगलं नाही. म्हणून या संसाराच्या नादात लागू नका. बरं मी असं म्हणत नाही तुम्ही संसार सोडून संन्याशी व्हा, लक्ष्मीरंजन, अजिबात नाही. उगाच माझ्या माय माऊल्या मला शिव्या घालतील, नको बाबा असं करू, असं मी सांगणार नाही. पण जी माया तुम्ही संसारावर टाकलेली आहे ती माया तुम्ही परमात्म्याच्या चरणावर कुठेतरी तिला टाकण्याचा प्रयत्न करा. संकल्पावी माया संसाराची. जर हे कुठेतरी तुम्ही करताना दिसलात किंवा करताना आढळलात, परमात्म्याने फक्त जे पाहिलं तुमच्या आयुष्याचं कल्याण झालं म्हणून समजा. विठाला विठाला आणि तुम्ही जर कधी आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीची मनामध्ये अपेक्षा असली, जर तुमच्या मनामध्ये फक्त एवढी भावना जरी आली तर तो परमात्मा तुमच्या मनातलं सगळं काही जाणून घेईल आणि तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या समस्या दूर केल्या बिगर राहणार नाही. फक्त मनामध्ये हा विचार येऊ द्या की हे भगवंता, आम्ही तुझ्या अंतःकरणाने, मनोभावनेने, शुद्ध भावनेने तुझं पूजन करतो, तुझी त्या ठिकाणी आराधना करतो, बाकी आम्हाला काही नको. पण परमात्मा सुद्धा महाराज आपल्या खऱ्या भक्तांना सगळं काही पुरवत असतो, हे कधी विसरू नका. पण आमचं जे प्रेम आहे ते संसारावरच अडकलेलं आहे, संसारावरच राहणार आहे. पण महाराज चोखोबराय सांगतात की तुम्हाला टाकून पळणारे आहेत, तुम्हाला जेव्हा संकट येईल तेव्हा सोडून पडणारे आहेत. अभंगाचं दुसरं चरण. टाकुनी पळती रांडा पोर, टाकुनी पळती रांडा पोर, टाकुनी पळती रांडा पोर, टाकुनी पळती रांडा पोर.
टाकून पळते रांडापुरी अंती होती पाठमोरी. हे सगळे तुम्हाला टाकून पळणारे आहेत सगळे. आपण जे म्हणतो बायको पोरं परिवार आपतिष्ट नातलग मंडळी काकाचा मुलगा मामाचा मुलगा आत्याचा मुलगा हे सगळे टाकून पडणारे आहेत. आमचे कबीरजी महाराज म्हणतात तू काया नगर का सौदागर तुझे अपने वतन को जाना है. तू काया नगर का सौदागर. बाप कहे बेटा मेरा है माँ कहे बेटा मेरा है. ना माँ का ना बाप का ये तो जन्म देने का नाता है. काया नगर का सौदागर. भाई कहे बहना मेरी है बहन कहे भाई मेरा है. न बहन का न भाई का ये तो राखी बांधने का नाता है. तू काया नगर का सौदागर. सास कहे जमाई मेरा है. जमाई जो सबरी सासुओं को प्यारा होता है वो होता है जमाई. सास कहे जमाई मेरा है ससुरा कहे जमाई मेरा है. ना सास का ना ससुर का ये तो बेटी देने का नाता है. तू काया नगर का सौदागर. माई बाप हे सगळे तुम्हाला सोडून पळणारी आहेत. म्हणून यांच्यावर खरं प्रेम कधी करू नका. प्रेम करायचं असेल तर देवावर करा. देवावर ते प्रेम करा. गजेंद्राची कथा ऐकली तुम्ही. गजेंद्र नावाचा ग्राहक अनेक हिंस्र प्राण्यांपासून त्यांनी आपल्या परिवाराची रक्षा करावी. वाघाला सामोरे जावं हा त्या ठिकाणी सिंहाला सामोरे जावं. अनेक हिंस्र प्राण्यांपासून आपल्या परिवाराची आपल्या पत्नींची आपल्या पोरांची सुरक्षतेने करावी. आणि एके दिवशी त्याच्या परिवारासोबत जलाशयामध्ये जलक्रीडा करत असताना ग्रहाने त्याचा पाय पकडला. सगळ्या पत्नी सोडून गेल्या सगळे लेकरं सोडून गेले. एकट्याला सोडलं महाराज. एकट्याला कमळाचं पुष्प तोडलं. आकाशाच्या दिशेने भिरकावलं. म्हणतो हे ब्रह्मांड के मालिक मुझे तो यूं आपका नाम तो मालूम नहीं है लेकिन यदि आप हो तो इस प्यारे से भक्त की रक्षा के लिए कृपा करके पधारिए. जैसे ही सभी देवताओं ने गर्जना सुनी ब्रह्मा जी तैयार हो गए विष्णु जी तैयार हो गए शंकर भगवान तैयार हो गए इंद्र जी तैयार हो गए. सभी देवता अपने अपने वाहनों को पास बुलाकर तैयार हो गए और कहने लग गए कि अरे भैया अभी पुकारेगा. अरे ओ 3 सिरों वाली देवता अरे ओ 4 सिरों वाली देवता आप मेरी रक्षा करो. तो ब्रह्मा जी सोच रहे थे मैं चला जाऊंगा. विष्णु जी सोच रहे भगवान शंकर जी सोच रहे थे कि अरे भैया ना नाम लेगा तो भी चलेगा. सिर्फ इतना बोल दियो बम भोले कैलाश वाले राजा चिलम भराए ताजा दम लगाने आजा तो हम पहुंच जाएंगे. तो लेकिन उनको भी यही अपेक्षा थी कि ये हमारा नाम लेगा तभी जाएंगे. और इंद्र कहने लग गए अरे भैया इतना भी बोल दे. अरे ओ स्वर्ग के राजा आप तो मेरी रक्षा के लिए आ जाओ. तो हम ना अगर जाए तो हमें बताना भैया हम तो जरूर जाएंगे. लेकिन इसने किसी का नाम नहीं लिया. फिर भी मेरे प्रभु मेरे विष्णु प्रभु को ये बात बड़ी प्यारी लगी कि उसने हमें पुकारा है. जिसका कोई नाम नहीं है वो हम ही तो है. तो प्रभु ने अपने वाहन को इशारा कर दिया गरुड़ को. और गरुड़ के मन में अहंकार आ गया कि देखो भैया ब्रह्मांड के मालिक को पीठ पर लेकर उड़ते हैं. हम जब उड़ते हैं तब प्रभु कहीं जा पाते हैं. तो प्रभु को ये समझ में आ गया भैया कहीं ना कहीं इसके भी मन में अहंकार का वास हो चुका है. इसका भी अहंकार हमें नष्ट करना होगा. तो प्रभु ने गरुड़ से कहा अपनी अंगुष्ठी उसके सिर पर उठ के उसके पीठ पर रख दी और कहने लग गए बोले गरुड़ जितनी ताकत है उतनी लगा दो और उड़ो. गरुड़ पंख फड़फड़ाते फड़फड़ाते इतना
प्रयास कर रहा था, सारे पंख झड़ के नीचे गिर गए, लेकिन गरुड़ तस्य मस नहीं हुआ और प्रभु को उसकी दया आ गई। प्रभु के शरण में आकर कहता है, प्रभु त्राहिमाम, प्रभु त्राहिमाम, मैं तो मूर्ख हूँ, मेरे मन में यूं ही अहंकार आ गया था, लेकिन नहीं, ये आप ही की मेरे ऊपर कृपा है कि आप मुझे अपने पैरों के भीतर लेकर उड़ते हो, आप मुझे अपने पैरों के भीतर लेकर उड़ते हो, इसलिए मैं आपका सेवक हूँ और आप मेरे स्वामी हो। तो प्रभु ने तो तुरंत ही माफ कर दिया और यह गजेंद्र ने प्रभु की स्तुति गानी शुरू कर दी। मुरली बजाने वाले, गिरिवर उठाने वाले, मैं दास हूँ तुम्हारा, मैं दास हूँ तुम्हारा, ढूंढ लिया जग सारा मैंने, दर्शन तेरा पाया, जब मन को एकाग्र किया तो तू दिल बीच समाया, भवतार करने वाले, बाके बिहारी हमारे, मैं दास हूँ तुम्हारा, मैं दास हूँ तुम्हारा। स्तुती गायली महाराज। ब्रह्मांडाचा मालक त्या ठिकाणी प्रगट झाला आणि त्या गजेंद्राची त्या ठिकाणी सुटका केली। इतका माझा परमात्मा दयाळू आहे, मग कशाला संसाराच्या नादी लागतात, कशाला या परिवाराच्या नादी लागतात आणि आयुष्य घालवतात। संसारी असावे असूनी नसावे, भजन करावे वेळोवेळा। संसारात फक्त असं राहा जसं चिखलात कमळ राहतं, पण कमळाला चिखलाचा स्पर्श होतो का? होत नाही। तसं या संसारात राहा। मग चोखोबऱ्या सांगतात, ही सगळी तुमच्यावर प्रेम करणारी मंडळी आहे, ही सगळी स्वार्थापोटी। एकदाचा तुमच्याकडचा पैसा संपू द्या, सगळे आपापले रंग हळूहळू धावतात। एक्झाम्पल करायचं असेल तर एखाद्या दिवशी असं निवांत बसा आणि टेन्शनचा फोन म्हणून एखाद्या व्यक्तीला फोन करा, जो तुम्हाला जीवलग म्हणतो वगैरे असं काही असेल ना, त्या व्यक्तीला फोन करा आणि एवढंच म्हणा की दादा 1-1.5 लाख रुपयाची गरज होती, 1-2 महिन्यात लगेच वापस करतो, सध्या गडबड, जरा अडचणीची काम अडचण झालेली आहे, एवढंच म्हणा। लगेच तिकडून उत्तर, अहो तुम्ही 2 दिवसापूर्वी तरी फोन केला असता, लगेच तुम्हाला दिली असते। ही रियालिटी आहे। मग हे सगळ्यांचा विषय सोडा, सगळे स्वार्थापोटी आपल्याशी जोडणारे आहेत, यांच्यापैकी आपल्या कोणी काम येणार नाहीये। मग कामी कोण येणार आहे? तो परमात्मा कामी येणार आहे। म्हणून सगळ्यांनी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी भगवंताचं त्या ठिकाणी नामचिंतन करायचं। अगोदर महिला मंडळी तुम्ही सगळ्यांनी भजन करायचं बरं का, अगोदर तुम्ही, मग नंतर पुरुष मंडळी, चालेल? ये ग विठाबाई, 1-2 मिनिटं बसून, 2 मिनिटं बसून घ्या, इथंच बसा। बाकीच्या बाया काही म्हणत नाही। मावशी, हे लग्नाचं गाणं नाही, सगळ्यांनी म्हणा। ये ग विठाबाई, माझी पंढरीची आई, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा। पुढचं तुम्ही म्हणा, मी काय म्हणणार नाही ते। आता तुमचं भजन झालं, आता पुरुष मंडळी हे बघा। पुरुष मंडळी हात जोडून विनंती, जरा तरुण तडफदार बसलेले आहात, असला भजनाचा आवाज येऊ द्या, डायरेक्ट दोंडायचा आदरला पाहिजे, चालेल ना? नाही नाही जमा, नाही म्हणा ना, भजन तर म्हणा। पुरुष मंडळी हात वरती करा, पुरुष इकडे, बाल्कनीवाले आता बसायला जागा नाही म्हटलं, बसले वरती वाट्यावरती, चांगलं आहे, केले हात वरती पुरुष मंडळी। हा, आता मी जे भजन म्हणणार माझ्या मागे सगळ्या पुरुषांनी म्हणायचं, मृदंग वाजणार नाही आणि महाराज मंडळी पण म्हणणार नाही, फक्त तुमचा आवाज यायला पाहिजे, चालेल ना? हर घर में अब एक ही नारा गूंजेगा, जय श्री
अरे घर में अब एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा, जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय श्री राम बोलेगा। हम हिंदू हैं बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर, बब्बर शेर बब्बर शेर नारी नारी। हम हिंदू हैं बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर। हम हिंदू हैं बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर। सावन जो आ जाए कोई कर दे ढेर कर दे ढेर। और जो आ जाए तो कर दे ढेर कर दे ढेर। अरे राम नाम का पी के प्याला दे श्री राम, राम नाम का पी के प्याला अपनी धुन में डोलेगा। हाथ वरती हाथ वरती हाथ वरती हाथ वरती हाथ। जय श्री राम। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। बोल राजा रामचंद्र भगवान की जय। सनातन हिंदू धर्म की जय। आनंद वाटला का नाही? ऐका, आता संप्रदायाच्या नियमाप्रमाणे 11:15 झाले. एक 10-15 मिनिटं अजून घेईल. हर्षलदादांची विनंती होती की जे मी आईवडिलांविषयी नेहमी बोलत असतो त्या विषयावर थोडं बोललं पाहिजे, आणि ओकेजन सुद्धा तेच आहे. कुठेतरी आपल्याला मनामध्ये इमोशनली अटॅचमेंट असणारे जे नाती आहेत, ती नाती जर कधी कुठेतरी आपल्यापासून हरवली तर ते आपल्याला कुठेतरी मनाला लागत असतं. म्हणून दादांच्या विनंतीला निश्चितच मान देऊ, आणि तत्पूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी देवाचं भजन करायचं. विठोबा रखुमाई, गोपाल कुमार, गोपाल कुमाई, हरि 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 जय जय, हरि 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 जय जय, हरि 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 जय जय, हरि 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 जय, हरि जय जय हरि जय जय, हरि जय जय हरि जय जय, हरि 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 जय जय, हरि 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 जय जय, जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, भगवान की जय, महाराज की जय। सुरुवातीला मी विसरलो, आपल्या या कार्यक्रमामध्ये इतके सुंदर नियोजन आहे, त्या बाकीच्या मंडळीचं वर्णन करण्याच्या विषयामध्येच मी विसरलो. शूटिंगचं सुद्धा दिव्य आणि सुंदर रीतीने या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आणि यांची माऊली यूट्यूबला ज्यांनी मागच्या 3-4 वर्षापासून एक सुंदररित्या पारमार्थिक व्हिडिओज
कीर्तनाचे व्हिडिओज, भागवत कथेचे व्हिडिओज पोस्ट करायला सुरुवात केलेली आहे. असे आमचे आदरणीय दादा असतील, वारकुंडाण्याचे ज्ञानियांची माऊली यूट्यूब चॅनल, निश्चितच सगळ्यांनी त्या चॅनलला सबस्क्राईब करा. दादा मला माफ करा, मी सुरुवातीला बोलू शकलो नाही, गडबडीमध्ये विसरलो. खूप सुंदर त्या ठिकाणी नियोजन घडलं आणि जो कार्यक्रमाला त्या ठिकाणी मला तरी वाटतं निश्चित सुंदर रंग या ठिकाणी प्राप्त झाला. तुमच्या सगळ्याच मंडळीच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्यामुळेच हा कार्यक्रम या ठिकाणी रंगतोय असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आता जाता जाता फक्त एक दोन गोष्ट सांगेल, त्या सगळ्यांनी लक्षात ठेवाव्या हीच विनंती आहे. पहिली गोष्ट म्हणजे अशी, या ठिकाणी जमलेल्या माझ्या प्रत्येक तरुण बांधवाला, दादा आता विना वाजू नका, स्वरही बंद करून द्या. पहिली गोष्ट म्हणजे अशा ठिकाणी जमलेल्या माझ्या प्रत्येक तरुण बांधवाला विनंती आहे, देशधर्माचं रक्षण करा, कारण आज तुमची या देशधर्माला गरज आहे. कारण जर नीट विचार केला राजा हो, तर संपूर्ण भारताचा कुठे ना कुठे, कुठून ना कुठून लोकांनी नायनाट करायला सुरुवात केलेली बरं का. अरे बांगलादेश मधला हिंदू भारतामध्ये येऊ शकतो हे त्याला जमणार आहे. बांगलादेश मधला हिंदू त्याला जर त्रास झाला तर तो भारतात येऊन राहू शकतो, नवल नाहीये. इतर देशांमध्ये राहत असणारा हिंदू बाहेरून या देशामध्ये येऊ शकतो, रहिवासी म्हणून त्याला त्रास होतोय म्हणून तो या देशात येऊ शकतो, राहू शकतो, काहीच नवल नाही दादा. पण जर थोडे दिवस आपण असे जोडे लावून बसलात तर भारतातला हिंदू हा कुठे जाऊन आपलं तोंड लपवेल किंवा त्याला जर कधी कुठे त्रास होणार नाही अशी जागा जगाच्या पाठीवर आपल्याला कुठं सापडणार नाही. म्हणून आपला देश आहे, या देशाला, या भारत मातेला, या भूमीला जोपासा, याची रक्षा करा, हे आपलं कर्तव्य दादा. या सगळ्या तरुणांना मला सांगायचंय, अनेक मोबाईलच्या नादी सगळ्या तरुण पोरांनी आपलं आयुष्य बर्बाद कुठेतरी करायला सुरुवात केलेली आहे. अगदी कमी वयामध्ये कुठेतरी मोबाईलमुळे किंवा कुठेतरी मुलींच्या नादात आत्महत्या करतात आणि आयुष्याची राख रांगोळी करतात. माझं एकच सांगणं आहे राजा हो, आपल्या माईबापानं थोडंफार का होईना आपल्यामुळं मान उंच करून जर कधी जीवन जगता आलं तर समजायचं आपण मुलगा म्हणून जन्माला आल्याचं सार्थक झालं. नाहीतर असं म्हणून जरी कधी तुमच्या मायबापांना जर कधी लोक टोमणी देत असतील, अरे तो आमका नाही का, त्याने असं काम केलं, असं वाईट कृत्य केलं, आणि तुमच्या बापाच्या जर कधी कानावर असे शब्द पडत असतील तर तुम्ही त्याच दिवशी जीवन जरी संपवलं तरी काही वावगं ठरणार नाही दादा. फक्त एवढंच माझं सांगणं जीवनामध्ये आचरणात आणा. आपल्या मायबापाची कुठेतरी मान खालावर जाईल किंवा मान खाली जाईल असं वागण्याचा प्रयत्न करू नका. कारण आज सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या मिडल क्लास लोकांसाठी बरं का, तुम्ही आपण सगळे मिडल क्लास आहोत, आपण काय भरपूर पैसेवाले नाही, सर्वसामान्य माणसं तुम्ही आपण. तुमच्या आपल्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट जर कधी मौल्यवान काही असेल तर ती इज्जत आहे महाराज. काय आहे? इज्जत आहे, प्रतिष्ठा आहे, आण आहे, आपली आण आहे का नाही. आणि त्या आणीला कुठेतरी, त्या आण ती जी इज्जत आहे त्या इज्जतला कुठेतरी मातीत मिळवू नका राजा हो. आपल्या मायबापानं रे कोरडं तिखट सुकलेला वाढलेला भाकरी खाऊन दिवस काढले, स्वतःचं पोट भरलं, कोरडे तुकडे खाल्ले स्वतः, आणि आपल्या लेकरांना चांगलं खायला भेटावं म्हणून हाडाचं काळ केलं, रक्ताचं पाणी केलं राजा त्या मायबापानं. त्यांच्या त्या कष्टाला कुठेतरी विटंबवू नका रे, त्यांना कुठेतरी दाग लागू देऊ नका, एवढीच विनंती असणार आहे. कारण आज भारत देशाचा कुठेतरी जो नक्षा दिसतोय ना, नक्षा खूप 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 भारतामध्ये इतके वाईट साडे सुरू झालेले आहे दादा, तर ते सांगताना सुद्धा माणसाला खराब वाटतं. अरे 2-2, 3-3 वर्षाच्या लेकरांवर वाईट कृत्य केले जात आहे. अजून काय निपत्तर गोष्ट, नीच गोष्ट सांगावी दादा साहेब, सांगा ना मला. अजून काय नीच गोष्ट सांगावी आपण या भारताबाबत, या खानदेशा बाबत. यांना पुढाकार देणारे आपणच आहोत, हे आपल्यातलेच आहेत. आपल्या आया बहिणींसोबत होतंय असं आपल्याला खराब वाटतंय. का वाटतंय खराब? कारण हे आजपर्यंत आपल्यातनं कोणी केलं नाही आणि आपण अपेक्षाही केली नव्हती. आपण मनामध्ये असे विचारही केले नाही. का? कारण संस्कार होते ना आपल्या मायबापांचे आपल्यावरती. त्या मायबापांना काय वाटत असेल ज्यांच्या लेकरांवर असे प्रसंग घडतात, ज्या मायबापांचे लेख कुठेतरी अशा प्रसंगाला बळी पडते, त्यांचा तरी विचार करा रे दादा जरा. म्हणून माझी सगळ्या तरुणांना विनंती असणार आहे, मायबापासाठी आपलं आयुष्य घालवता आलं तरी चालेल,
पण त्यांची मान उंचावा, मान खालवू नका, एवढीच माझी प्रार्थना असेल. हिंदू धर्म संरक्षण करा, गोमाते संरक्षण करा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आपल्या आई वडिलांची सेवा करा.